नमस्कार मित्रांनो, कशा आहात? सर्व चांगले असतील. ओके, तर चला बघू आपण. काल आम्ही अक्षर मालिका शिकलो होतो, बरोबर का? अक्षर मालिकामध्ये आम्ही सिंगल अल्फाबेटचे क्वेश्चन बघितले होते, म्हणजे एक अल्फाबेटचं क्वेश्चन बघितलं होतं. आज आम्ही डबल अल्फाबेटचे क्वेश्चन बघणार आहोत. कसे? डबल, बरोबर का? तर मग डबल क्वेश्चन कसे असतात तर अल्फाबेटचे, आम्हाला ते पण सांगा. अरे सांगतो की, इकडे लक्ष द्या. चला इकडे लक्ष द्या पाठांनो. एबीसीडी पाठ आहे सर्वांची. ओके, त्यांना अंक दिलेले आहेत. आपण हे पुढे घेणार आहेत अंकांचे क्वेश्चन. हा समजेल लगेच. चला इकडे लक्ष द्या. आता डबल क्वेश्चन मध्ये कसा क्वेश्चन असतात हे बघायचं आपल्याला. बघा, बी एक्स यांची जोडी, डी व्ही यांची जोडी, एफ टी यांची जोडी, एच आर यांची जोडी, आणि पुढं क्वेश्चन मार्क, म्हणजे क्वेश्चन मार्क वर काय येईल असा प्रश्न केला गेलेला आहे. तर बाळांना एक लक्षात ठेवायचं, जे जोडी आहेत आपल्या, काय म्हणतात, ज्या जोडी आहेत त्यांच्यामध्ये पहिला अल्फाबेट आणि याच्यातल्या जोडीतला पहिला अल्फाबेट घ्यायचा. म्हणजे याच्याने काय होतं माहिती आहे का, तुम्हाला उत्तर लवकरात लवकर सापडतात. तर मग कसं सर सांगा बरं आम्हाला. चला इकडे बघा, इथं बी आहे ना, म्हणजे बी इथं आहे, बरोबर का? त्यानंतर काय आला डी. सर मग बी नंतर इकडे काय आला डी, बरोबर का? मग बी नंतर इकडं डी. म्हणजे यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? एक अल्फाबेटचा फरक आहे, म्हणजे सी गायब आहे. त्यानंतर डी नंतर बाळांनो एफ, डी नंतर एफ, डी नंतर एफ. कितीच्या अल्फाबेट मध्ये फरक आला? एकाच्या, बरोबर का? एफ नंतर एच, एफ नंतर एच, एकाचा फरक. मग आपल्याला पुढे पण एकाचाच फरक हवा ना. हा, तुम्हाला सांगा, एच च्या पुढे काय? आय. आय आपल्याला सोडावं लागेल आणि काय घ्यावं लागेल? जे, बरोबर का? म्हणजे इथं पहिला अल्फाबेट येऊन जाईल आपलं जे. ओके, त्यानंतर सेकंड ढूंढायचे. सेकंड कसं ढूंढणार? चला इथं काय आहे सर? एक्स. एक्सच्या पुढे इथं यांची जोडी इथं लावायची, यांची जोडी इथं लावायची. ओके, म्हणजे लवकर सापडतं, बरोबर? एक्स, एक्स नंतर बी. सर इथं एक्स आहे आणि इथं काय आहे? बी. म्हणजे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे सर? एकचा फरक आहे. कितीचा? एकचा, बरोबर का? पुढं व्ही नंतर काय आला बाळांनो? टी. व्ही नंतर टी. व्ही आणि टी कितीचा फरक दिसतोय बाळांनो? इथून ते इथून. सर हा एकचा फरक आहे. ओके, टी नंतर सर आर, टी नंतर आर. परत कितीचा फरक आला बाळांनो? सर एकचा. मग मला सांगा, आर पासून आपल्याला एकचा फरक घ्यावा लागेल. आरच्या पुढे काय आहे? क्यू आहे. क्यू सोडावा लागेल आणि पुढे काय घ्यावं लागेल? पी. म्हणजे आपल्या इथे येऊन जाईल पी, म्हणजे जे पी. ओके, काय उत्तर येईल आपलं? जे पी. ओके, पुढचं पण सॉल्व करायचं का? चला मग करू आपण. बघा व्यवस्थित लक्ष द्या इकडे बाळांनो. हा, आता बघा इकडे लक्ष द्या. इथं काय आलेलं आहे? पहिले डी, त्यानंतर एफ, एफ नंतर आय, आय नंतर एम, इथं क्वेश्चन मार्क. मी काय म्हटलं, जर तुम्ही जोडीने बघितलं तर तुम्हाला उत्तर लवकर सापडणार नाही. तर मग तुम्हाला कसं बघायचंय? जोडीमध्येच बघा, पण इथली जोडी सोबत कनेक्शन करा. म्हणजे काय? इथं डी ना, डीच्या पुढे इथं काय आहे सर? इथं एफ आहे, बघा हा. ओके, बघा 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 लवकर बघा. डी, डी नंतर इथं एफ. डी आणि एफ कितीच्या फरक आहे बाळांनो? एकच्या फरक आहे, म्हणजे ते एक लिहून घ्या. ओके, समजण्यासाठी. एफ नंतर काय आला सर? आय आला. एफ नंतर आय आला. आय एफ, आय. किती अल्फाबेट सोडले सर? एक, दोन. म्हणजे इथं किती सोडले बाळांनो? दोन. किती सोडले? दोन. सर पुढे सांगा की. इथं बघा आय, आय नंतर इकडे यम आहे, आय इथं यम, म्हणजे आय, आय नंतर इथं यम. किती अल्फाबेट सोडले? एक, दोन, तीन. बापरे सर, तीन. किती? तीन. मी इथं तीन. आता मला एक सांगता का? इकडे बघता का? इथं एकचा फरक, इथं दोनचा फरक, इथं तीनचा फरक. तर पुढे कितीच्या येईल? चारचा फरक येईल सर. चारचा फरक, चार. म्हणजे इथं बाळांनो चार. मग आपल्याला काय करावं लागेल? यम आहे ना, हा यम पासून चार अल्फाबेट सोडून पाचवं अल्फाबेट घ्यावं लागेल. ओके, मग यम, यम पासून बघा हा यम इथं, हा एक सोडला, दोन, तीन, चार झाले का? चार. आणि पुढं काय बाळांनो? आर. बघा एक, दोन, तीन, चार आणि इकडं आर. म्हणजे इथं काय भेटून जाईल मला सर? आर भेटून जाईल, बरं का? पहिले कोण भेटून जाईल? आर भेटून जाईल. समजतंय ना? एक, दोन, तीन, इकडं चार. पुढं तसंच करा. पुढं काय बघा, इकडे झेड, झेड नंतर एक्स. बघा हा झेड, झेड नंतर एक्स.
हा झेड आणि एक्स किती अल्फाबेट सोडले सर एक सोडला मी ते एक लिहून घ्या. त्यानंतर एक्स नंतर सर यू, एक्स नंतर यू किती अल्फाबेट सोडले एक दोन सर दोन सोडले. किती सोडले दोन. त्यानंतर बाळांनो यू नंतर क्यू बघा इकडे लक्ष द्या यू नंतर क्यू किती अल्फाबेट सोडले एक दोन तीन बापरे सर तीन सोडले. मग मला सांगा इथं एक सोडला इथं दोन सोडला इथं तीन सोडला तर पुढे किती सोडतील चार. पुढे किती सोडतील चार. मग कुठून सोडायचं क्यू कुठे दिसतोय इथं बरोबर का. क्यू पासून पुढे जायचं ना आपल्याला. हा व्हेरी गुड क्यू पासून पुढं. मग क्यू पासून चार सोडा एक दोन तीन चार चार सोडले आणि पाचवं काय केलं इथं यल म्हणजे आर्यल. क्या आर्यल पिता का नारियल. ओके म्हणजे उत्तर काय लपलं आर यल. ओके बाळांनो हे लिहून घ्या पटापट वहीमध्ये पुढे सांगतो आणखी. हा तर चला बाळांनो पुढे बघू. ओके पुढचे आणखी क्वेश्चन तुमच्यासाठी मी आणलेले आहेत. ओके व्यवस्थित प्रश्न सॉल्व्ह करा. समजून घ्या. चला इकडे बघा काय इथं ए आणि झेड ए झेड बापरे सर खालती वरती ना सिंपल आहे. वा वा बाळांनो विचारून गेले तुम्ही. हे बघा ए आणि इकडं झेड ए झेड. त्यानंतर सी आणि पुढे काय एक्स सर सीच्या खाली एक्स आहे सीच्या खाली एक्स आहे. त्यानंतर ई बी सर ईच्या खाली बी आहे. पण बाळांनो एक लक्षात घ्या खाली वरती दिसत आहेत बरोबर का. खाली वरती दिसत आहेत म्हणजे इथं एक झेड इथं सी एक्स इथं डी व्ही आणि पुढे क्वेश्चन मार्क बरोबर का. हे सेम आहे बरं का. आता एक लक्षात घ्या मला एक सांगा ए झेड त्यानंतर काय घेतला सी एक्स पण हे त्यांनी काय केलं सोडून दिलं ना. व्हेरी गुड सोडून दिलं सर बापरे हुशार आहेत सर तुम्ही. सी एक्स बरोबर का. त्यानंतर पुढे काय घेतलं ई व्ही म्हणजे त्यांनी काय सोडलं डी डब्ल्यू. तर मग आता एक लक्षात घ्या बाळांनो आपल्याला पण ओके याच्या पुढं एफ आणि यू सोडावे लागतील आणि पुढं काय करावं लागेल आपल्याला जी आणि टी म्हणजे जी टी. आपलं उत्तर येईल जी टी. आपलं उत्तर येईल जी टी. समजलं का. ओके चला पुढचं सॉल्व्ह करू. व्यवस्थित समजतंय ना बाळांनो. अभ्यास थोडा करत चला. इकडं तिकडं फिरू नका. पेपर जवळ येत आहे आणि ऊन पण पडत आहे म्हणून इकडे तिकडे फिरू नका. त्यापेक्षा घरी बसून मस्त अभ्यास करा. चला इकडे लक्ष द्या. आता मला एक सांगा इथं यम आहे सर इथं झेड आहे सर. यम इथे आहे बरं का आणि झेड इथे आहे. काही जमायचं नाही बरं का कारण की एवढं दूर आहे बरोबर का. मग करायचं काय बघा हा यम ची सोबत के ची जोडी लावा सर. यम आणि के यांच्यामध्ये कितीचा फरक आहे यलचा म्हणजे फक्त एकचा बरोबर का. यम आणि के यांच्यामध्ये फरक एकचा. ओके के नंतर काय घेतला सर यश घेतला बरं का. के नंतर यश घेतला बरं का. म्हणजे के पासून ते यश पर्यंत कितीच्या फरक आहे पाडांनो तर एक दोनचा फरक आहे बरं का सर. दोनचा फरक आहे बरं का. त्यानंतर पुढं यशच्या पुढं काय घेतला सर डी. यशच्या पुढं टी मग कितीच्या फरक आहे पाडांनो यश इथं आहे ना आणि डी इथं आहे. मग एक दोन तीन सर तीनच्या फरक आहे. कितीच्या फरक आहे तीनच्या फरक आहे. मग मला एक सांगा पुढे कितीच्या फरक येईल सर एक दोन तीनच्या ना मग पुढे चारच्या येईल बरोबर का. पुढं चारच्या येईल. मग चार सोडून द्यायचे पाचवा अंक घ्यायचा म्हणजे अल्फाबेट काय डी आहे ना डी इथं आहे. मग घ्या एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पाचवा कोण आपला. आता म्हणजे ते बघा लक्षात घ्या डी पासून आपल्याला चार सोडायचे आहेत. किती चार डी पासून एक दोन तीन चार चार सोडले का पुढं काय सर वाय म्हणजे तर पहिला येऊन जाईल वाय. काय येऊन जाईल पहिला वाय येऊन जाईल. पुढं बघा बाळांनो इकडं झेड हा झेड नंतर सर एक्स झेड नंतर एक्स कितीच्या फरक आहे सर एकच्या फरक आहे. कितीच्या फरक आहे एकच्या फरक आहे. एक्स नंतर यू कितीच्या फरक आहे बाळांनो एक दोन बापरे सर दोनच्या फरक आहे. कितीच्या फरक आहे दोनच्या फरक आहे. त्यानंतर यू नंतर क्यू हा यू आणि हा क्यू कितीच्या फरक आहे बाळांनो एक दोन तीन सर तीनच्या फरक आहे.
मग पुढं कितीच्या येईल सर? 4च्या फरक येईल. बापरे हुशार शेत सर तुम्ही बी. 4च्या फरक. ओके, कुठून? क्यूच्या पुढं 1 2 3 4. 4च्या फरकाला पुढं काय यल, म्हणजे आपलं उत्तर येईल वायल. काय उत्तर येईल? वाय यल. काय उत्तर येईल? वाय यल. ओके ठीक आहे, लिहून घ्या पटापट. चला बाळांनो, आता नवीन उदाहरण तुमच्यासाठी घेऊन आलो मी. अल्फाबेट मध्ये आपण एबीसीडीचे क्वेश्चन बघितले. आता एबीसीडीच्या क्वेश्चन सोबत आपण अंकांचे गणित बघू. कसे अंकांचे? तर काय अंकांचे गणित ते बघा. चला, पहिला क्वेश्चन नंबर. ए ला 1 लिहितोय. काय लिहितोय? ए ला 1 लिहितोय, बी ला 4 लिहितोय, सी ला 9 लिहितोय, तर डी ला काय लिहिलं? बरोबर का? डी ला काय लिहिल? आता मला एक सांगा बाळांनो, ए ला काय लिहितोय सर? 1 लिहितोय. मग एचा नंबर पण एकच आहे ना सर? एचा नंबर बी एकच आहे, म्हणजे एला 1 लिहितोय तो. समजला मला, बरोबर का? पण एक लक्षात घ्या बाळांनो, बी किती नंबरला आहे? 2. मग 2 ला 2 लिहायला पाहिजे होतं ना, पण तो 2 ला काय लिहितोय सर? 4 लिहितोय. बा, फसलोच होते आम्ही. काय आलं? फसलो आम्ही. पण एक लक्षात घ्या बाळांनो, मग मला एक सांगा, आपल्याला सिंपल लॉजिक लावता येईल काय, की ए ला 1 लिहितोय ना, तर 1चा वर्ग किती येतो बाळांनो सर? 1 येतो, म्हणून 1 लिहिलाय. वा, भारी लॉजिक आहे सर. बी ला 2 आहे ना, बी किती नंबरला आहे? 2. पण बी ला काय लिहितोय तो? 4. मग बीचा जर आपण वर्ग काढला 2च्या, तर 2च्या वर्ग 4. सिंपल होतं. त्यानंतर पुढं सीचा नंबर काय? 3. 3च्या जर वर्ग काढला बाळांनो तर काय भेटतो सर? 9. बरोबर. त्यानंतर डी. डी किती नंबरला बाळांनो? 4 नंबर. 4च्या वर्ग 16, म्हणजे आमचे उत्तर काय येईल? 16. सोपंच. ओके, पुढं बघा. वाय. वाय ला काय लिहितोय बाळांनो? 26. सर वाय ला 26. ओके, पण मला सांगा सर, वायचा नंबर तर 25 आहे ना? किती आहे? 25. मग 26 का बरं लिहितोय तो? तर पुढं आणखी बघायचं बाळांनो. काय बघायचं? एक्स. एक्सचा नंबर किती बाळांनो सर? 24 आहे. पण 24 ला काय लिहितोय तो? 25. मग बाळांनो तुम्हाला एवढं समजतंय का, जर या 25 मध्ये आपण 1 ऍड केला तर बरोबर किती होतो? 26. बरोबर का? 24 मध्ये 1 ऍड केला तो बरोबर किती होते सर? 25. डब्ल्यूचा नंबर किती बाळांनो? डब्ल्यूचा 23 नंबर. बरोबर का? पण 23 मध्ये किती ऍड करावं लागेल? एक. नियम सारखे लागायला पाहिजे. ओके, लक्षात ठेवा, नियम सारखे लागायला पाहिजे. 23 आणि 1 24. बीचा नंबर किती सर? 22. 22 मध्ये किती ऍड होईल बाळांनो सर? 1. 22 आणि 1 23, म्हणजे आमचे उत्तर येईल सर 23. वा सर, बड़ी अच्छे. कैसे छे? बड़ी अच्छे. चलो मग लिखो छे इधर. चला, शेवटचे 2 उदाहरण आता आम्ही बघणार आहोत. ओके, व्यवस्थित लक्ष द्यायचं. चला, मला सांगा, इथं झेडला काय लिहितोय सर? 1. बापरे, झेडला 1. चला ठीक आहे, बघू. मग झेडला 1 लिहितोय, एक्स ला 3 लिहितोय, बी ला 5 लिहितोय, तर टी ला काय लिहिणार आहे? बरोबर का? टी ला काय लिहिणार आहे? मला एक सांगा बाळांनो, झेड. झेड किती नंबरला आहे सर? 26 नंबरला आहे. पण झेडच्या वरती एक अंक दिसतोय का तुम्हाला? वा सर, काय? 1. म्हणजे झेडच्या अंक वरच्या घ्यायचा आहे, खालच्या घ्यायच्या नाही. झेडच्या वरच्या अंक सर 1. एक्स. एक्स किती नंबरला आहे? 24. पण एक्सच्या वरती अंक काय बाळांनो सर? 3 आहे, म्हणजे 3. त्यानंतर व्ही. बघा, व्ही हा व्ही. बरोबर का? व्ही. व्हीच्या खाली 22 आहे, पण व्हीच्या वरती कोण आहे सर? 5 आहे. मग तसंच बघायचं टी. टीच्या खाली कोण आहे? 20. हा चालणार आहे का? नाही सर, म्हणजे आपल्याला त्याच्या वरच्या कोण घ्यावं लागेल? 7. म्हणजे टीच्या खाली, म्हणजे टीच्या जोडीला कोण येईल? 7 येईल. कोण येईल? 7 येईल. पुढं बी. बी ला काय लिहिते सर? 4. सी. सी ला काय लिहिते सर? 6. सर बी ला नंबर 2 आहे, बीचा नंबर काय? 2 आहे. मग 2च्या वर्ग 4 नाही घेऊ शकत का? चला ठीक आहे, ट्राय करू आपण. 4 येतो का? बी 2च्या वर्ग 4 येतंय. पण इथं सी किती नंबरला आहे बाळांनो सर? 3 नंबरला आहे. मग 3च्या वर्ग किती यायला पाहिजे होता सर? 9 यायला पाहिजे होता, पण इथं काय दिलाय? 6. म्हणजे हे नियम काय आपला चुकला. काय नियम चुकतो? मग पुढचा नियम लावू. बीचा नंबर सर 2. बीचा नंबर 2 आणि 2ची दुप्पट किती होते बाळांनो? दुप्पट सर 4. वा वा, मस्त. ओके, पुढं सी. सीचा नंबर किती बाळांनो सर? 3. 3ची दुप्पट, 3ची दुप्पट सर 6. डी. डी किती नंबरचे आहे? 4. 4ची दुप्पट किती बाळांनो? दुप्पट सर 8.
बरोबर का? आणि ई किती नंबरला बाळांनो? सर 5 नंबरला आहे. 5चे दुप्पट किती होईल? सर 5चे दुप्पट 10, म्हणजे आमचे उत्तर येईल 10. ओके मित्रांनो, चला तर ठीक आहे. आज हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. उद्या आपण जी के शिकणार आहोत किंवा मग काहीतरी नवीन प्रकरण शिकू. ओके, तर तुम्ही चांगला अभ्यास करत राहा. ओके, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि रिव्हिजन पण मार चला, कारण की आता 10 एप्रिलला तुमची एक्झाम आहे. चला ठीक आहे, भेटू उद्या. बाय मित्रांनो.